माय माऊली नमस्कार. विविध महान ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री दत्त प्रबोध दत्त अवतार महात्म्य सुलभ निरूपण श्री गुरुदेव दत्त भाग 6 कथासार अभिवाचन करत आहे. पुत्रांचा व्रतबंध विधी. श्री गणेशाय नमः. या अध्यायामध्ये अनुसयाच्या त्या तिन्ही बालकांच्या शैशव अवस्थेचे वर्णन. अत्री अनुसया यांचे 3 पुत्र म्हणजे 3 देवताच. त्या सामर्थ्यवान देवतांनाही आपल्या पातिव्रत्याच्या बळावर बालके करण्याचे सामर्थ्य त्या पतिव्रतेचे, तर त्या पुत्राचे पिता होण्याचे भाग्य हे तपोमुनी अत्री यांचे. या अध्यायाचा आरंभ करताना सर्व साक्षी परमात्म्यास वंदन करून त्यांना माझ्या या लेखन कार्याची पूर्तता होऊ दे असं वरदा प्रसाद मागतात. ते म्हणता की परमेश्वरा, या कार्यास तूच जर मला सहाय्यक झालास तरच पांगळ्यांचे पर्वत चढावा, मुक्याने वेद रुचा बनाव्या, जन्म अंधास दृष्टी लावावी, अशी मला ह्या ग्रंथ लेखनाची स्फूर्ती मिळेल. हे कार्य तुझ्या कृपेने निमित्त मात्र असणाऱ्या माझ्यासारख्या सर्वसामान्याच्या हातून संपन्न होईल. ते पुढे निवेदन करताना सांगता की त्या अत्रींच्या आश्रमांच्या अंगणात हे 3 पुत्र, त्यांचे सवंगडी यांचे अनेक गमतीदार असे खेळ चालत. मात्र एक गोष्ट प्रकर्षाने सर्वांनाच जाणवते की खेळ कोणताही आला तरी त्यात प्रत्येक वेळी सरसी मात्र व्हायची ती दत्तात्रेयाची. तो सर्वांना सर्व बाबतीत भारी वाटायचा ठरायचा. मुलांचा तो खेळ अत्री आणि अनुसया हे भान विसरून पाहत बसत. त्या खेळात कधी कधी तेही इतके रंगून जात की त्यांना त्यांच्या काम कर्तव्याची आठवण राहत नसे. उलट ते मुलात मूळ होऊन रंगूनच जात. पुढे ग्रंथकार त्या मुलांच्या खेळाचा आध्यात्मिक पारमार्थिक अर्थ काय तो भाग निवेदन करताय. हो, ते सांगता मुलांच्या त्या खो खो, विट्टी दांडू, लगोरी यासारखे खेळ हे जरी वरकरणी सामान्य खेळ वाटत असले तरी त्यामागचा पारमार्थिक आध्यात्मिक अर्थ खूप वेगळा. आपल्या सवंगड्यांना सोबत घेऊन दुर्वास, दत्त, राणा, चंद्र हे ते खेळ खेळत बसत. विटी दांडू म्हणजे जीव आणि शिव, माया ही गल, तो विटी घेऊ कोलडणारा तो कोलक, झलणारा झलक. त्या मुलांची लगोरी म्हणजे काय हो? मानवी देहातील सप्त सूक्ष्म चक्र ती अलगद भेदून स्व आत्मसुख मिळवायचे, हा त्या बाह्य लगोरी फोडण्याचा आंतरिक अर्थ. लपाछपीचा खेळ हा तर त्या दत्तात्रयांचा अत्यंत अवघड खेळ. पण व्हायचे काय की त्यांचे इतर कोणाही सवंगडी भाऊ हे अगदी दूर कुठेही जाऊन लपले तरी दत्त मात्र त्यांना अचूकपणे शोधून काढायचा. पण लपलेल्या दत्ताला मात्र सहजासहजी कोणासही शोधता यायचे नाही. एक दिवस असं झालं. मुले लपाछपीचा खेळ खेळत होती. एक एक गडीत लपत होता. इतर त्याला शोधत होते. पण जेव्हा दत्त लपायला गेला तेव्हा त्याला मात्र कोणालाच शोधता आले नाही. बराच वेळ गेला, साऱ्या जागा शोधल्या तरी तो काही सापडे ना. तेव्हा पुढे मुले नाराज झाली, रडू लागली. अचानक दत्त त्यांच्या समोर येऊन उभा राहिला. त्याच मुलाने विचारले, अरे दत्ता, तू कुठे लपून बसला होता? आम्ही तुला किती शोधलं सगळीकडे, पण तू काही सापडला नाही बा. तू कुठे लपला? त्यावर दत्त म्हणा, अरे तुम्ही मला काही शोधत होता काय? मी तर आत लपलो होतो. आत आत म्हणजे तुमच्या मनात, तुमच्या देहात, तुमच्या हृदयात लपलो होतो. त्यावर दुर्वासाने विचारले, दत्ता, अरे तू जर आमच्या आत लपला होता तर तुला शोधून तरी कसा सापडणार बरे? हा लपाछपीचा खेळ संपणार तरी कसा? त्यावर दत्त म्हणाला, अरे मला शोधायला बाहेर फिरावे लागत नाही, त्यासाठी डोळे मिटून ध्यान करावं लागतं. ध्यान बघा, तुम्ही सुद्धा ध्यान करा. रोज 1-2-3 मिनटं जरी डोळे बंद केले तरी आपल्याला खूप आत्मिक समाधान लाभते आणि ध्यानात आपल्याला विविध प्रतिमा दिसतात. मग मी तुमच्या मनात कसा लपलो हे लक्षात येईल बरं का. दत्ताचे उत्तरही इतरांच्या पार डोक्यावरून गेले, पण ते उमलले ते दुर्वासाला थोडे चंद्रास, कारण इतरांची तेवढी वैचारिक उंचीच तयार झालेली नव्हती. वर्षामागून वर्ष संपत गेले. ज्येष्ठ पुत्र दुर्वास 8 वर्षाचा झाला. त्याचे मौजी बंधन करायला हवे. अत्री अनुसयेस म्हणाले. तिनेही संमती दिली. मग अत्रीने पुरोहितास आमंत्रित करून व्रतबंधासाठी उत्तम दिवस निश्चित केला. दारासी मांडव घातला. सर्व लोकांना आमंत्रित केले. मोठ्या ताटामाटाने व्रतबंध विधी संपन्न करून त्यास गायत्री मंत्राची दीक्षा दिली. त्या मौजी बंधनानंतर दुर्वास यांचा वेदाभ्यास सुरू झाला. त्यांच्या मागोमाग दत्त हा सुद्धा जेव्हा 8 वर्षाचा झाला तेव्हा त्याचा व्रतबंधही अत्री ऋषींनी मोठ्या थाटात साजरा केला.
त्यासही गायत्री मंत्राची दीक्षा दिली. ब्रह्मचर्य पालनाचे नियम समजून सांगितले. वेद अभ्यासाचा अधिकारी बनवले. त्या दिवशी या बटूचे सर्वांनी पूजन करून त्याचे चरणतीर्थ घेतले. त्यास दान दिले. सर्व सोहळा आनंदात पार पडला. मुले वेदाध्ययनाकडे वळली. तेव्हा आपले ज्येष्ठ बंधूंचा तो वेदाभ्यास छोटा चंद्र मोठ्या उत्कंठेने पाहत ऐकत असे. पुढे त्याचाही व्रतबंध करून त्यासही वेदाभ्यासाची कवाडे उघडून देतात आले. असे करून जेव्हा ती मुलं त्यांच्या शास्त्राभ्यासात तयार झाली, तेव्हा त्या तिन्ही पुत्रांनी एके दिवशी आपल्या मातापित्याकडे तीर्थाटनास जाण्याची अनुमती दिली. मुलांची ती विनवणी त्यास अनुमती देताच त्याच्या दुरावणारा सहवास या कल्पनेनेच अनुसयेचे डोळे पाझरू लागले. अत्रींना काय निर्णय द्यायचा असा पेच प्रसंग पडला. मुलांनी जेव्हा मातापित्याकडे धर्मशास्त्राचाच आधार देती तीर्थाटनात जाण्याची परवानगी मागितली, तेव्हा त्यांचे मातृपितृ हृदय त्यास काही परवानगी देण्यास तयार होईना. तेव्हा दत्त पुढे म्हणाला, आता धर्माचरण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य खरे ना. तुम्ही स्वतः जर या गृहस्थ धर्माचे काटेकोर पालन करीत आहात, तर आम्हास आमच्या ब्रह्मचार्य आश्रमाचे पालन करण्यास परवानगी द्या ना. आम्हास ब्रह्मचर्य पालन, तीर्थाटन, ज्ञानसाधना ही करायला नको का? माते, पिताजी, अहो समाजाची आश्रम व्यवस्था आपल्या धर्मानेच चालवून दिली आहे. मग त्या गोष्टी त्या वयात आणि या ज्याने त्याने करायला नको का? कारण जो धर्माचे रक्षण त्याचे पालन करतो, धर्म त्याचे रक्षण करतो, हे शास्त्र वचन तर आपण जाणताच. मग असे असताना आमच्या धर्माचरणात माया, ममता, मोह यांची बंधने का घालायची? आम्हाला परवानगी द्या. तीर्थाटनासाठी, लोकाभ्यासासाठी बाहेरच्या जगात जाऊ द्या. दत्ताच्या तोंडचेही शब्द ऐकले. माता अनुसया त्यास म्हणू लागली, बाळा, अरे तू म्हणतोस हे जरी खरे असले तरी त्या शास्त्राने माता पित्याची सेवा करावी, त्यातच त्याचं सुख, समाधान, आनंद पाहणे हे पुत्राचे कर्तव्य, असे सांगितले नाही का? बाळांनो, तुम्ही आमच्या नजरेसमोर राहू नये तेच ती तपसाधना अभ्यास का करत नाही? अनुसया मातेचा तो भावनिक पेच ऐकून दुर्वास चंद्र यांना तर काय बोलावे समजेना. त्याने एक वार सूचक नजरेने दत्ताकडे पाहिले. तेव्हा दत्त पुढे झाला. त्याने मातेच्या गालावरून ओघाने पुत्रवियोगाची असे पुसली. तो म्हणाला, माते, अगो तू, पिताजी, तुम्ही दोघे खरं तर ज्ञानी आहात, विवेकी, विचारी आहात, सुप्त आहात. तुम्हीच आम्हास धर्मदीक्षा दिली, तुम्हीच आम्हास आमच्या जीवित कार्यास प्रवृत्त केले. मग असं असताना आता ही माया मोहाची बंधने का? नका तुम्ही दोघे आम्हास असे अडवू नका. आम्हास आमच्या कर्तव्य पालनापासून, धर्माचरणापासून पराडमुख करून दोषाचे पापाचे धणी करू नका. त्यावर मुलांच्या विरह भावनेने व्याकुळ झालेल्या मातेने दत्तास म्हटले, बाळा, अरे तुम्ही आता 12 वर्षासाठी तीर्थाटनासाठी जाणार. जेव्हा तुम्ही परत याल तेव्हा आम्ही असू की नसू हे सांगता येते का? तुमच्या भेटीसाठी तुमची माता रात्र झुरत राहील रे. तर पुढे येत दत्त म्हणाला, माते, भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ. मोह माया ही जीवास उन्नत करत नाही, तर ती त्यास अवनतीकडे नेते. आम्हास तुमच्या आशीर्वादाने आमची सर्वांगण उन्नती साधायची आहे. तुमचे नाव घुसवायचे, कुलोद्धार करायचा, त्याबरोबर जगद उद्धार करायचा. तेव्हा माते, मी तुला इतके सांगते की आपण आपापला धर्मच पाळूया. आम्ही मुले तुमच्यापासून जरी देहाने दूर जात असलो तरी आम्ही मनाने तुमच्या सदैव जवळच राहू. परस्परांची भेट ही आपल्या स्मरणात होत राहील. तीर्थक्षत्री देवदेवतांच्या चरणी माथा टेकविण्यासाठी चाललेल्या ह्या पुत्रांचा माथा हा तुमच्या चरणावर सदा विनम्र असेल. माते, मी तुला वचन देतो की मी कुठेही असलो तरी दरवर्षी माझ्या जन्मदिनी मी येथे कोणत्या ना कोणत्या तरी रूपात येऊन चरणवंदन करीन. आता मात्र दत्तात्रयाच्या त्या युक्तिवादापुढे, त्याच्या शास्त्राधार विनंतीकडे माता पित्याचा पाठ फिरवता आली नाही. त्याने अखेर जीवाच्या करारावर त्यांना होकार दिला. तीर्थाटनात जाण्याचा होकार मिळताच तिघा भावंडांना मोठा आनंद झाला. ती रात्र साऱ्यांनी एकत्र सहवासात घालवली. दुसरे दिवशी मात्र ती तिघे अनुसयेची बालके आपल्या कर्मकृती कार्याच्या मार्गावर मार्गस्थ झाली. भरल्या डोळ्यांनी त्यांना निरोप दिला. ती 6 दृढ
निश्चयी पावले तीर्थाटनासाठी आश्रमातून बाहेर पडले. येथे नारद पुराण संमत दत्त प्रबोध हा ग्रंथ 11वा अध्याय समाप्त झाला. पुढील अध्याय अत्रिपुत्राची तीर्थयात्रा. या अध्यायाची सुरुवात करताना असं सांगता की माता पित्याची तीर्थयात्रेत जाण्याची अनुमती मिळताच त्या अत्रिपुत्रांना मोठा आनंद झाला. ठरलेल्या दिवशी निजैत शुभ मुहूर्तावर ते तिघे निरोप घेण्यासाठी माता पित्याच्या चरणावर नतमस्तक झाले, झुकले. त्या दाम्पत्याच्या नेत्रास वात्सल्याचा पूर आला हो. थोड्या वेळात त्यांनी तो आवरला. मुखावर उसने हसू आणून तिघांना निरोपाचा शुभ आशीर्वाद दिला. त्यावेळी आश्रम परिसरात अवतीभोवतीचा ऋषी वर्गही गोळा झाला होता. त्यांना वंदन करून प्रस्थानाचे पाऊल उचलताना दत्त त्यांना हा हात जोडून म्हणाले की हे ऋषीवर माता पित्यांनो, हे ऋषीपुत्र बांधवांनो, आम्ही आता तीर्थयात्रेस जात आहोत. आमच्या मागे तुम्ही आमच्या माता पित्याची काळजी घ्या, त्यांचा प्रेमाने सांभाळ करा. आम्ही लवकरच परत येऊ. आपल्या अन्य ऋषीपुत्रांचा मित्रांचा प्रेमळ निरोप घेतानाही तिघांना थोडे कष्ट पडले. साहजिकच आहे, कष्ट पडणारच ना. त्याने ते आवरलं. ते तिघे आपले जीवित कार्यासाठी तीर्थयात्रेच्या मार्गावर निघाले. तेव्हा अनुसया मातेने ज्येष्ठपुत्र दुर्वास यास आपल्या धाकट्या भावाची काळजी घ्यायला सांगितली. दत्तास ती माता म्हणाली, तुम्ही जपून जा. ज्येष्ठाच्या आज्ञेचा आदर करा. एकमेकाशी मिळून राहा. लवकर तुमची तीर्थयात्रा पुरी हो. शीघ्र परत या. होय माते, तुझी आज्ञा मास शिरसावंद. असेही म्हणून पुन्हा एक वार मातेस वंदन करून ते तिघे तीर्थयात्रेस निघून गेले. मुलांना वेशीपर्यंत पोहोचवून मग अत्री, अनुसया इतर ऋषीवर्ग दुःखी कष्टी मनाने आपापल्या आश्रमात परतले. दुर्वास, दत्त, चंद्र तिघांचा तो तीर्थयात्रेचा प्रवास सुरू झाला. प्रारंभ. मार्गातील पवित्र तीर्थक्षेत्राचे दर्शन घेत कधी कुठे थोडा विश्राम, तर कधी निवास, तर कधी हळूहळू ती 6 पावले पुण्य पावन अशा काशी वाराणसी या क्षेत्रात आले. तिघांच्या चरणस्पर्शाने त्या धरणी मातेसही आपण कृतार्थ झाल्यासारखे वाटले. जेव्हा ते तिघे त्या पवित्र गंगा नदीत स्नानासाठी उतरले तेव्हा गंगा मातेच्या सहस्र लहरी त्या षटक चरणाचे पाद प्रक्षालन करण्यासाठी पुढे झेपावल्या. त्यामुळे त्या लोकमातेस विनम्र भावे वंदन करीत दत्तात्रेयाने विचारले, माते गंगे, अगो तू का आपले चरण का प्रक्षाळते आहे? खरं तर आपण तुम्ही तुझ्या पवित्र जलाने शुद्ध पवित्र होण्यासाठी तुझ्या समीप आला हो. त्यावर श्री गंगामाया म्हणाली, हे सर्वेश्वरा, अरे तू भूलोकीच्या लोकांचे पाप धुवून आम्ही मलिन होतो. पण जेव्हा तुमच्यासारख्या सिद्ध चरणाचे आमच्याकडे आगमन होते ना, तेव्हा मीच आमची ती मलिनता दूर करण्यासाठी तुमच्या पदवंदनाने दर्शनाने पावन होण्यासाठी तुम्हास सामोरे येत असतो. तुमची भेट, तुमचं दर्शन आमच्या लेखी परमभाग्याचा योग असतो. हे अवधूत आम्ही तुम्हास नाही, तुमच्या सिद्ध चरणस्पर्शाने आम्हास पावन करा. गंगा मातेची विनंती ऐकल्यावर श्री दत्त, दुर्वास पाठोपाठ चंद्र तिघे नदीपात्रात स्नानास उतरले. पवित्र जलाने स्नान करून आपल्या सिद्ध चरणाने गंगा मातेची मलिनता दूर करून श्री दत्त काशी विश्वनाथाचे दर्शन करण्यासाठी मंदिरात आले. तेथे परस्परांची बिंब प्रतिबिंब रूपात भेट झाली. मूक संवाद झाला. तिघे भोजन प्रसाद घेऊन मग हे तिघे बंधू पुढील प्रवासात निघाले. त्यानंतर प्रयाग, गया करून ते जगन्नाथपुरी करून ते रामेश्वर येथे गेले. मग शिवकांचे, विष्णुकांचे येथून ते पंढरी क्षेत्री येऊन पोहोचले. तेथे श्री दत्तात्रेयांनी त्या वैकुंठ नगरीचे तेथील बिंदुस्थानाचे, त्या पंढरी क्षेत्राच्या नगर रचनेचे, तेथील पवित्र स्थानासंदर्भात आपल्या दोघांनी भावंडांची बरीच माहिती देऊन त्या बिंदुस्थानाचे महत्त्व सांगितले. तेथे उभ्या असलेल्या श्री पंढरीनाथाच्या सगुण निर्गुण स्वरूपाचेही त्यांना वर्णन करून सांगितले. श्री विठ्ठलाय नमः, श्री विठ्ठलाय नमः, श्री विठ्ठलाय नमः या सिद्ध मंत्राची माहिती दिली. तुम्ही सुद्धा श्री विठ्ठलाय नमः 11 वेळा मंत्र म्हणा. त्यानंतर ते तिघे 3.5 शक्तिपीठातील शक्तिपीठ श्री क्षेत्र तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनास आले. जर तुम्ही श्री विठ्ठलाय नमः मंत्र म्हटला असेल तर ग्रुपवरती नक्की कळवा. तेथे श्री दत्ताने आदिमातेचे भावपूजन करतास
तेथे त्यांच्यावर प्रसन्न होऊन आपल्याकडील एक रत्नजडित मुकुट श्री दत्तात्रेयाच्या माथ्यावर घातला. दत्तात्रयाने, मातेस मी तुझ्याकडे भोजनास येईन असे वचन तुळजामातेस दिले. तेथून ते निरातीरावरील नरसीपूर येथे आले. तेथे नरहरीचे दर्शन घेतले. त्यानंतर ते तिघे श्री क्षेत्र करवीर नगरीस त्या श्री महालक्ष्मी देवीच्या दर्शनास आले. तेथे दत्तात्रयांनी मातेची भक्तिभावे पूजा करून तिचे स्तुतीस्तवन गायले. त्यामुळे महालक्ष्मी देवीने त्यांचेवर प्रसन्न होऊन दत्तास भिक्षापात्राची भेट दिली. तशीच तिने त्यास आपल्या जवळची झळाळती दिव्य अशी कर्णभूषणे दिली. तेथून जेव्हा ते तिघे प्रवास करीत करीत श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे आले, तेथे कृष्णा, भागीरथी, गायत्री, सावित्री, सरस्वती या 5 नद्या श्री दत्तात्रेयाच्या दर्शनास आल्या. श्री दत्त कृपेने त्या 5 नद्यांचा पुढे एक पुण्य पावनचा संगम झाला. त्यानंतर तिघेजण यात्रा करीत करीत 3.5 शक्तिपीठातील जे अर्थपीठ त्या सप्त शृंगगडावरील देवीच्या दर्शनास गडावर आले, त्यांनी अधिमातेचे दर्शन घेऊन पूजा प्रसाद घेतला. तेथून त्यांचे सारे त्र्यंबकेश्वराला आले. त्र्यंबकेश्वर एक प्राचीन पुण्यकारक पुरातन असे स्थान. तेथे आल्यावर त्र्यंबकेश्वराच्या ब्रह्मगिरी पर्वतावर शिवांनी आपल्या जटा आपटून ती गंगा तेथे कसे का आणि कोणासाठी प्रगट झाली की गौतम ऋषींची सारी कथा आपल्या भावंडांना सांगितली. त्यांना त्या पर्वतावरील गंगाद्वारी नेले. तेथे गंगा नदीचे पवित्र स्नान घडविले. आदिनाथाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या त्या स्थानात त्या तिघांचेही मन फार चांगले रमले. त्या त्र्यंबकेश्वराचे स्थानी शिवासह पार्वती मातेची पूजा केली. त्या भावभक्तीपूर्ण केलेल्या पूजनाने प्रसन्न झालेल्या श्री सदाशिवांनी दत्तात्रेयास त्रिशूल कमंडलू मेखला या भेटवस्तू दिल्या. तो शिवप्रसाद स्वीकारून ते तिघेही मोठ्या आनंदाने एका आगळ्या वेगळ्या अशा सुखासमाधानाने तेथून पुढे निघाले. त्यावेळी भगवान त्र्यंबकेश्वराने श्री दत्तात्रेयास त्यांच्या जीवित कार्यास प्रारंभ करण्याची आज्ञा दिली. येथे नारद पुराणात संमत असलेल्या श्री दत्त प्रबोध या ग्रंथाचा 12वा अध्याय समाप्त झाला. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात पुढील कथा बघूया. श्री गुरवे नमः. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.